नंतर येतोय डॉट बॉल, तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती। इथे दिल स्कूप करण्यात येतोय, फटका चांगला आहे, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, स्कूप केलाय आणि त्यानंतर बॉल सीमा पार, चौकार। चौकार पाहायला, चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती। या पहिल्या षटकामध्ये रोशनच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी पाहू शकतो आपण। टिपिकल पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावेळेस चांगला फटका अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलंय आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑन ला क्लिअर करत, ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार। डीजे मास्टर पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर येतोय डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत। 12 धावा धाव फलकावरती पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज सिया। यावेळेस वाईड बॉल पाहायला मिळतोय। 13 धावा धाव फलकावरती असतील। दरम्यान आपण पाहू शकतो परबगावचे उद्योजक समाजसेवक संतोष शेठ मस्कर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल। 13 धावा धाव फलकावरती या पहिल्या षटकामध्ये आणि षटक आपण पाहतोय थोडासा लांबवला जातोय। आतापर्यंत 3 चौकार 1 अव्वांतरची धाव या षटकामध्ये पाहायला मिळेल। रनअप मध्ये थोडस व्यत्यय याची मात्र येत असताना पाहायला मिळेल आणि त्याला अनुषंगून इथं पंचांनी मृत चेंडू घोषित केलेला आहे। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो। या 2 चेंडूंवरती किती फायदा उचलला जाईल, पॉवरप्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल का की गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल, हा येणारा 1 चेंडू आपल्याला सांगून जाईल। गोलंदाज 2 चेंडू आपल्याला सांगून जातील गोलंदाज सिया। इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, इनफिल्डला भेदून बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल सीमा पार, रोशनच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार। एंड वरती आपण पाहतोय रोशन ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार ठोकण्यात आलेत।